रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील दुर्शेत फाटा इथं नदी किनारी एका सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पोलीस आता तपास करतायत। मात्र नेमकं हे प्रकरण समोर कसं आलं, प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय पाहिलं, याविषयीची पोलिसांनी दिलेली माहिती काय, हे सगळे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। गेल्या काही दिवसांपासून पेण तालुक्यातील दुर्शेत फाटा इथे एका प्रकारचा उग्र वास येत होता। स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आसपास कुठे जनावर मरून पडलंय का याची शोधाशोध केली। मात्र त्याच वेळेला बाळगंगा नदी किनारी त्यांना एक काळी मोठी सुटकेस आढळून आली। याच सुटकेसमधून हा उग्रवास येत असल्याची स्थानिकांना खात्री होताच त्यांनी आपले सरपंच दशरथ गावंड यांना तिथे बोलावून घेतलं। दशरथ गावंड यांनी तात्काळ गावच्या पोलीस पाटलांना पाचारण करून त्यानंतर पेण पोलिसांना या घटनेची माहिती दिली। काही वेळात पोलिसांचं एक पथक हे देखील घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी सुटकेस उघडून पाहिली असता त्यात साधारण 30 ते 40 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला। त्यामुळे साहजिकच पेण परिसरामध्ये एक खळबळ उडाली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व त्यानंतर शवविच्छेदनासाठी पेण मधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हा मृतदेह पाठवण्यात आला। दरम्यान या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार साधारणपणे 4 ते 5 दिवसांपूर्वी या महिलेचा खून करून तिचा मृतदेह हा या बॅग मध्ये भरलेला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। याविषयी पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। आज दुर्शेत गावातील सरपंच दशरथ गावंड यांनी सकाळी 10-10:30च्या सुमारास मला माहिती दिली की दुर्शेत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय। तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी गेलो होतो। त्यानंतर आम्ही ती बॅगेची पडताळणी केली, बॅगेची चेन वगैरे ओपन केली। तर त्यात आम्हाला एक अंदाजे 30 ते 40 वयोगटातील महिला जातीच्या एक प्रेत मिळून आले। ते कुजलेल्या अवस्थेत होते, जवळपास 4 ते 5 दिवस झाले असतील, म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे सगळं पाचारण करण्यात आले। त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे। तपास पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत। दरम्यान दुर्शेत गावचे सरपंच दशरथ गावंड यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून नेमकं काय पाहिलं हे त्यांच्या शब्दात ऐकूया। दशरथ रामदास गावंड, राहणार दुर्शेत सरपंच। मी सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावट्टी इथे सलग 2-3 दिवस मुलीला सेक्रेटरी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येथे सलग 3-4 दिवस घेऊन जात होतो। परंतु तिथं थोडा सौम्य वास येत होता रस्त्यावरून जाताना चुनाभट्टीच्या 100 मीटर अंतरावर। नंतर 4थ्या-5थ्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळे मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री 10:30च्या सुमारास मी सरपंच दशरथ गावंड आणि माजी उपसरपंच शरद गावंड या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाळगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली। त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले। नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं 10:30चा टायमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही, म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती 10 वाजता पोहोचलो। सोबत फरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या। त्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला। टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनास आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता। त्याच्यानंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता। त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृत प्रेत हे महिलेचं असल्याचं आढळून आले। दरम्यान काही वर्षांपूर्वी शीना बोरा हिची हत्या सुद्धा अशाच पद्धतीने करून तिचाही मृतदेह याच पद्धतीने पेण मधील गागोदे परिसरातील जंगलात आणून जाळण्यात आला होता। तर नवी मुंबईतील 2 व्यावसायिकांची हत्या करून त्यांचे मृतदेह सुद्धा रायगड जिल्ह्यात महामार्गालगतच्या परिसरात टाकण्यात आले होते। सतत होणाऱ्या या घटनेमुळे पेण परिसरातील नागरिक आता चांगलेच धास्तावलेत। या घटनेचा सखोल तपास करून आरोपींना अटक करा अशी मागणी स्थानिकांकडून सुद्धा सध्या जोर धरू लागली।
दरम्यान गेल्या वर्षी जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये सुद्धा रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र हद्दीत 97 बेवारस मृतदेह सापडलेत। या बेवारस मृतदेहांची ओळख पटवत गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागते। जर आपण ही आकडेवारी पाहिली तर त्यानुसार रायगड पोलीस दलाच्या हद्दीत असलेल्या 28 पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या 8 महिन्यात अलिबागमध्ये 3, मांडवा सागरी इथे 1, कोलाडमध्ये 2, नागोठण्यात 2, पालीमध्ये 2, माणगावमध्ये 7, गोरेगाव इथे 2, श्रीवर्धनमध्ये 3, महाड तालुक्यात 1, महाड शहरामध्ये 3, महाड MIDC भागात 2, पोलादपूर जवळ 3, वडखळ येथे 7, पेणमध्ये 14, दादर सागरी भागामध्ये 1, रसायनी येथे 3, खालापूरमध्ये 12, खोपोलीमध्ये 8, कर्जत येथे 10 तर नेरळमध्ये 6 बेवारस मृतदेह सापडून आलेले। या मृतदेहांचा शोध घेणं पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरते। दरम्यान पेणमधील या प्रकरणामध्ये नेमका आरोपी कोण असणार याचा तपास सध्या पोलीस करतायत। या प्रकरणाचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।